चला गोलंदाजी मार्क वरती राज, स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय चेतन आणि नॉन स्ट्रायकर एंडला आतिश पाटील. यस, दोन्ही फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल. 4 षटकांचा सामना. चला स्पीडअप करा, यानंतर सेमीफायनल देखील खेळवायची आपल्याला, कारण आपल्या दोन्ही संघामधून एक संघ तो पोहोचणार आहे. चला पहिलाच बॉल, पहिला चेंडू. चला ट्रॉम्बेवरनं आलेला आमचा हा दुसरा संघ आजच्या दिवसातला. पहिला चेंडू उडवले कव्हरच्या दिशेने, येतोय चांगला फटका. इथं मात्र येतोय क्रिकेटचं सौंदर्य घेऊन. पहिल्या चेंडूवरती मात्र कव्हरच्या दिशेने मारलेला खणखणीत चौकार. मात्र मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं की हा बॅटर जो आहे चेतन, चांगला बॅटर आहे. त्याने चांगले फटके खेळले होते पहिल्या मॅच मध्ये, परंतु त्याची बॅटिंग मात्र चांगल्या पद्धतीने आपण बेलापूर संघासाठी सातत्याने पाहत असतो. तो चेतन मात्र फलंदाजीच्या बोवल्यावरती पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवरती मनसुबे साफ करतोय आणि पहिला चेंडू उडवून देतोय कव्हरच्या दिशेने. चांगला फटका, एक चौकार येतोय. या चौकाराने मात्र धावसंख्या 4 ने वाढते. श्री गणेश होतोय. इथून पुढे मात्र चांगला फटका, स्लॉक स्लिप मारले, जबरदस्त फटका येतोय, खणखणीत षटकार. या षटकाराने मात्र धावसंख्या जाऊन बसते झपाट्याने 10 धावांवरती. पहिल्या चेंडूवरती चौकार, कव्हरच्या दिशेने मारलेला फटका, चौकार. त्यानंतर मात्र स्लॉक स्लिप, जबरदस्त फटका, अफलातून शॉट आणि षटकार मारला गेला. या षटकाराने मात्र 2 चेंडू आणि 10 धावा राजवरती चढवलेला हा हल्ला आहे. कारण की राज मात्र चांगला स्पेस आहे, चांगला रनअप आहे, परंतु ज्या पद्धतीने चेतन बॅटिंग करतोय, एक चांगल्या फॉर्म मध्ये असलेला, इन फॉर्म असलेला हा फलंदाज आणि त्याच्यावरती चढवलेला हा हल्ला. 2 चेंडू 10 धावा. चला गोलंदाजी पूर्ण सज्ज. आता मात्र चांगला चेंडू, काहीसा जबरदस्त टप्प्यावरती टाकलेला चेंडू आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. कमबॅक करतोय, कमबॅक करावं लागेल. कमबॅक इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अ क्रिकेट. कारण की कमबॅक जेव्हा जेव्हा केलं जातं तेव्हा तेव्हा मात्र चांगली गोलंदाजी देखील केली जाते गोलंदाजाकडनं. इथून पुढे पुन्हा एकदा तशाच पद्धतीने, तोच पद्धतीने टप्पा टाकला गेला, चकवला, फिरवला आणि पूर्णपणे बीट केला आणि सरळ कीपरच्या एसटी रक्षकाच्या दस्तानामध्ये जाऊन चेंडू विसावला गेला. इथून पुढे निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसरा चेंडू डॉट बॉल, चौथा चेंडू डॉट बॉल. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत, 10 धावा खर्च केल्या गेलेल्या आहेत. इथून पुढे चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक 3 डॉट बॉल. काय कमबॅक केलंय राज यांनी, जबरदस्त कमबॅक, जबरदस्त जबरदस्त अफलातून. कारण की पहिला चेंडूवरती चौकार खाल्ला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर कमबॅक करायचं होतं, चेतनला बीट करायचं होतं आणि चेतनला 3 चेंडू बॅक टू बॅक बीट केलं शेवटचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं, तशाच पद्धतीनं चकवतोय आणि षटक क्रमांक 1 समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. तर पाहूया पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये ट्रॉम्बे वर्सेस बेलापूर संघ. क्रिकेटचा घमासान, दोन्ही संघ बलाढ्य संघ, बलवान संघ, दोन्ही संघ तुल्यवार संघ.
बलवान संघ पाहूया पुन्हा एकदा आमने सामने भिडताना. पहिला षटक मात्र समाप्त झाले. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या 2 चेंडूवरती प्रति हल्ले पाहिले आपण चेतनचे, आणि चेतनला प्रति हल्ला उत्तर देत असताना मात्र राजने कमबॅक केले. तर 4 चेंडू सातत्याने बॅक टू बॅक डॉट टाकून, म्हणजे पहिला षटक जर विचार केला पहिला 6, पहिला 4, दुसरा 6, तिसरा डॉट, चौथा डॉट, पाचवा डॉट आणि 6वा डॉट. 6 चेंडू समाप्त झालं. पहिला षटक समाप्त झालं आणि 10 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. आता मात्र स्ट्रायकर एंडला आतिश, नवीन गोलंदाजी मार्क वरती शुभम. इथून पुढे मोठा फटका चढवण्याचा प्रयत्न, हल्ला करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसतो. सरळ चेंडू यष्टी रक्षकाच्या दस्तानामध्ये जाऊन बसतो आणि निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. डॉट बॉल, सातत्याने डॉट चेंडू टाकले जातात. हे डॉट बॉल खूप इम्पॉर्टंट असतील बेलापूर संघासाठी, कारण की जेवढे डॉट्स टाकले जातील तेवढा बेलापूर संघ बॅकफूटवरती ढकलला जाईल. कारण की पहिल्या 2 चेंडूमध्ये जे हल्ले केले होते त्यानंतर मात्र प्रति हल्ला होऊच शकला नाही, कारण डॉट चेंडू कंटिन्युअसली टाकले गेलेत ट्रॉम्बे संघाकडनं. इथून पुढे मात्र चांगला चेंडू रिलीज केला. क्षेत्ररक्षक सज्ज, पहिला विकेटचा पतन. जेवढे डॉट बॉल येतील तेवढं प्रेशर वाढेल, तेवढे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यामध्ये मात्र विकेटची पतन जरूर केली जाईल. क्रिकेटचा कॅल्क्युलेशन आहे, दबाव निर्माण करणे, दबाव टाकणे. फलंदाजावरती दबाव जेवढं टाकणार तेवढा विकेटचा चान्सेस बनणार आणि तसाच पद्धतीचा विकेट काढण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज शुभम. सिद्धू टोले, पहिले 2 चेंडूमध्ये धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र सातत्याने डॉट बॉल, जवळपास 6 चेंडू डॉट आले. त्यानंतर एकही धाव अजूनपर्यंत धाव फलकावरती वाढली गेली नाही. पाहूया गोलंदाज शुभम स्ट्रायकर एंडला. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बसलाय. सरळ क्षेत्ररक्षकाच्या दस्तानामध्ये चेंडू जाऊन बसला आणि विकेटची पतन होते. विकेट नंबर 3, बॅक टू द डगआउट. 2 विकेट नंबर 2, बॅक टू द डगआउट. काय कमबॅक केलं यार, काय कमबॅक, वड कमबॅक. ट्रॉम्बे संघाची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी असेल. पहिले मी मगासपासून म्हणतोय ती गोष्ट, पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर 4 डॉट बॉल टाकले राज यांनी. त्यानंतर शुभम आला गोलंदाजीवरती आणि शुभमनी देखील पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती विकेट आणि आता मात्र हॅट्रिकच्या बोवल्यावरती शुभम ट्रॉम्बे संघाचा. पाहूया हॅट्रिक साधतोय की काय करतोय. हॅट्रिकचा बॉल मात्र टाकायला नक्कीच चान्स असेल त्याला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय करण. तोच करण ज्याने मॅच जिंकली, मॅन ऑफ द मॅच ठरला, त्याच्यावरती पूर्ण जिम्मेदारी असेल. पाहूया करण काय करतोय संघासाठी. गोलंदाजी मार्कवरती शुभम काय गोलंदाजी करतोय. व्हॉट अ गोलंदाजी, जबरदस्त बॉलिंग. आता मात्र फिरवला चेंडू इन स्विंग यार, व्हॉट अ बॉलिंग. 4था डॉट बॉल. करणला देखील बीट केला. हॅट्रिकचा चान्स होता तो गेला नक्कीच, परंतु बॉलिंग काय आहे यार, व्हॉट अ बॉलिंग. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स पात्र शुभमच्या माध्यमातून पाहतोय आपण. 4 चेंडू बॅक टू बॅक डॉट. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक सज्ज. विकेट नंबर 3, बॅक टू द डगआउट. काय गोलंदाजी करतोय, जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडू रिलीज करून झाल्यात, त्यापैकी 3 विकेट्स त्यांनी काढल्यात. 5चे 5 चेंडू डॉट चेंडू, म्हणजे मिडन ओव्हर टाकण्याचं देखील संधी असेल आणि मिडन प्लस विकेट किती काढतो ते देखील बघणे खूप इम्पॉर्टंट असेल. आतापर्यंत 3 विकेट मात्र शुभम काढण्यामध्ये यशस्वी झाले. नवीन फलंदाज बॅटिंग मार्कवरती जाताना जतीन पाटील येते फलंदाजी मार्कवरती. आता मात्र बेलापूर संघाला कुठेतरी
कमबॅक करावं लागेल, कारण की सातत्याने डॉट बॉल विकेट्स पहिल्या 2 चेंडूमध्ये धावा आल्या, त्यानंतर एकही धाव अजूनपर्यंत बॅटनी झालेली नाहीये. दुसरं षटक प्रगतीपथावरती, शेवटचा चेंडू शुभम यांचा, पाहूया. शुभम मात्र चांगल्या फॉर्म मध्ये असलेला गोलंदाज आतापर्यंत शेवटचा चेंडू टाकेल. 5 चेंडू रिलीज करून झाल्यात. टाकल्या चेंडू मात्र मात्र बॅट्समननी चलाकी केली आणि डी झोन मध्ये सरळ चेंडू ढकलून दिला. 1 धाव मात्र खर्च करावी लागेल या चेंडूवरती, म्हणजे आपण जवळपास 4 आणि 5 9 चेंडू निर्धावच्या नंतर 10व्या चेंडूवरती एक सिंगल 1 धाव आली, म्हणजे 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 3 विकेटच्या नुकसानावरती. काय गोलंदाजी केलंय शुभम यांनी, 1 धाव आणि 3 विकेट. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या जरूर झाल्या पाहिजे त्याच्यासाठी, कारण की जबरदस्त गोलंदाजी शुभम यांच्या माध्यमातून पाहायला भेटली ट्रॉम्बे संघाकडनं खेळताना. हा खेळाडू नवीन गोलंदाज दिनेश. चला स्पीडअप करायचंय. 2 षटक आतापर्यंत संपलेले आहेत. आता मात्र ज्या फलंदाजांनी षटकार आणि चौकार मारला होता तो फलंदाज चेतन अजूनही मैदानामध्ये साबूत आहे. पाहूया काय करतो स्ट्रायकर एंडला. आता मात्र उचललाय, भिडकावून दिलाय, सरळ जातोय सीमारेषा पार, येतोय हा हाय अँड हँडसम षटकार. खरोखर ज्या षटकाराची गरज होती तो षटकार, तिसरा षटक उगवावा लागला आणि तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू मात्र फेकून दिला सरळ सीमारेषा पार. चेतनला पूर्ण जिम्मेदारी घ्यावी लागेल. सलामीला आलेला फलंदाज, नक्कीच त्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आले, 4 डॉट चेंडू देखील त्यांनी खाल्ल्यात. पाहूया पुन्हा एकदा. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु इथं डॉट बॉलची सांगता केली जाईल. पुन्हा एकदा डॉट बॉलचे सत्र सुरू झाले की काय अशा पद्धतीचं चित्र निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे, कारण की 2 चेंडू रिलीज झाले आतापर्यंत तिसऱ्या षटकातील. आणि धावसंख्यांचा विचार केला तर 17 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि मात्र षटकार. तारेला बॉल अडलला होता, परंतु पुन्हा एकदा तो बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल पडला, म्हणजे अशा पद्धतीने हा षटकार आलेला आहे. पाहू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. बॉल बघा तारेला भिडला, त्यानंतर कदाचित तो आतमध्ये येईल असं वाटला होता, परंतु बॉल सीमारेषा पार गेला. येतात 6 धावा. या 6 धावांनी मात्र बेलापूर संघ सध्या चांगल्या स्थितीमध्ये येताना दिसतोय की काय. कारण शुभमनी जी गोलंदाजी केली होती, 1च धाव खर्च केला होता आणि 3 विकेट घेतल्या होती, परंतु हा जो नवीन आलेला गोलंदाज आहे दिनेश, त्यांनी मात्र कुठेतरी आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्या, 2 षटकार आले. त्यामध्ये चेतन मात्र इनफॉर्म असलेला फलंदाज चांगली बॅटिंग करतोय. सिंगल डबलचा क्रिकेट तो खेळत नाही, षटकार आणि चौकाराने डील करतोय. येतोय वाईड. 1 धाव मात्र स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. इथं मात्र प्रेशर वाढलं ते आता गोलंदाजावरती. मगासपासून मी म्हणत होतो की फलंदाज जेवढे डॉट बॉल खाईल तेवढं प्रेशर फलंदाजावरती येईल आणि विकेट टाकेल. इथं मात्र षटकार जेवढे मारले जातील तेवढे गोलंदाजावरती प्रेशर वाढलं जाईल. आता मात्र पुन्हा एकदा येतो आसमानी टोला, हाय अँड हँडसम षटकार 6 धावांसाठी. काय बॅटिंग करतोय यार चेतन, 1 हँडेड बॅटिंग करतोय, सिंगल हँडेड बॅटिंग करतोय. कारण की विचार केला आपण फक्त याच्या धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी झाल्या 30 मधून 1 धाव फक्त जतीन पाटीलनी काढलेले, बाकी सर्व धावा चेतन एकटा करतोय. त्यामध्ये वाईड असतील 2 ते 3, 1 वाईड आहे, 2 वाईड असतील, हा 1च वाईड असेल. तब्बल 28 धावा संघाच्या धावा झाल्या 30, त्यापैकी 28 धावा म्हणजे 3 विकेट पडले, त्यानंतर 28 धावा एकटा खेळतोय चेतन 28 धावांवरती. चांगली फलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून पाहतोय. इथं मात्र गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल, गोलंदाजाला चांगली बॉलिंग करावी लागेल. शुभम सारखा जो गोलंदाज आहे त्यांनी 1 धाव खर्च केली होती, 3 विकेट घेतली होती. त्याच्या पावलावरती पाऊल न ठेवता आपण विपरीत गोलंदाजी केली. 3 षटकार आपल्या बॉलिंगमध्ये आलेले आहेत. इथून पुढे पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं
तशाच पद्धतीनं शॉर्ट पिच लेंथ आणि शॉर्ट पिच लेंथचा फायदा कसा घ्यायचा तो चेतन दाखवतोय आणि चेतन मनसोबे साफ करतोय. तुम्ही आम्हाला डॉट चेंडू टाकू शकता तेवढे षटकार आम्ही त्या पद्धतीने मारू शकतो. त्या षटकाराचे उत्तर देतोय आणि षटकाराने उत्तर देत असताना आता मात्र 36 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही शेवटचा चेंडू बाकी असेल म्हणजे या षटकाचा विचार केला तर 25 धावा खर्च केल्या गेल्यात. पूर्णपणे कमबॅक करतोय इथं बेलापूर संघ. शेवटचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. एकच धाव सरळ डी झोन मध्ये जातोय. एका धावेने मात्र षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डचा विचार केला तर 37 धावा 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथं पुढे नवीन गोलंदाज येईल अमित. इथं पुढे बेलापूर संघाला मात्र प्लॅनिंग करावी लागेल. 37 प्लॅन करावं लागेल की चेतनला स्ट्रायकर एंडवरती कसं घेऊन येता येईल. पाणी घेऊन जायचं पाणी. चेतनला स्ट्रायकर एंडवरती कसं घेऊन येतं कारण की चेतन ज्या वेळेला स्ट्राईकवरती येईल तेव्हा बेलापूर संघ पुन्हा एकदा चांगली फटके चांगली धावा उभारू शकतो. म्हणून शक्यतो चेतन स्ट्राईकवर येणे खूप इम्पॉर्टंट असेल बेलापूर संघासाठी आणि चेतन नॉन स्ट्राईकवरती राहणे खूप इम्पॉर्टंट असेल ट्रॉम्बे संघासाठी. पाहूया या शेवटच्या षटकामध्ये काय घडते काय बिघडते या शिरवणे गावच्या मैदानावरती. गावदेवी चषक 2025 शिरवणे गाव. यस गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू फिरकीचा जादूगर पुलातून बॉल. यार काय बॉल टाकलाय. इथं मात्र मी म्हटलं होतं की स्ट्राईक खूप इम्पॉर्टंट पार्ट असेल कारण की धाव चोरून घेतली कीपरच्या नाकावर टिचून घेतली मी तर म्हणेल कारण की बॉल सरळ कीपरच्याकडे जात होता परंतु त्यांनी गडबड केली बॉल मिस केला आणि इथं मात्र एक धाव नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज चेतन तो स्ट्रायकर एंडला गेला. आता अमितची ऍक्शन बघितली तर मला वाटतं कधी जे स्पिन टाकतोय लेग स्पिन जबरदस्त ऍक्शन आहे. चांगली गोलंदाजी आहे. मात्र अमित मिश्राची आठवण करून देताना फिरकीचा जादूगर तर मात्र त्याच पद्धतीने पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु सरळ जातोय डी झोन मध्ये. कदाचित फुल ग्राउंड असता तर मोठा फटका आला असता परंतु शॉर्ट ग्राउंड असल्या कारणाने तिथं फक्त एकच धाव भेटेल. एक धाव मात्र स्कोर बोर्ड मध्ये ऍड होईल. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 39. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. ऍक्शन पहा मी म्हटलं होतं अमित मिश्राची आठवण करून देते आणि याचं नाव देखील अमित आहे. म्हणजे काय बॉलिंग करतो यार. जबरदस्त गोलंदाजी. परफेक्ट टप्पा टाकतोय. त्या टप्प्यावर उचली घेतोय बॉल आणि अफलातून गोलंदाजी यार जबरदस्त. ते बघा मी म्हटलं होतं तो उचली घेतोय चेंडू आणि एकच धाव फक्त डी झोन मध्ये. वड बॉलिंग यार जबरदस्त परफॉर्मन्स. एखादा टेनिस क्रिकेट मध्ये स्पिनर ज्या पद्धतीने तो बॉल हाताळतोय तो बॉलला टप्पा टाकल्यानंतर तो सरळ अंगावरती बॉल घेऊन येतोय हाईटवरनं. म्हणजे बॅलन्स पहा त्याचा गोलंदाजीचा. पहा पुन्हा एकदा ऍक्शन पहा. पुन्हा एकदा म्हटलं होतं मी आणि इथं मात्र मिसफिल्ड. कितपर्यंत घातक ठरतंय. बॉल अडवण्यामध्ये यशस्वी झाले परंतु 2 धावा मात्र धावून काढ. 3री धावेचा प्रयत्न केला गेला. इथं 3री धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला गेला. इथं मात्र 4थी धाव कंप्लीट होते की काय. तीनच धावा ना. ओके 3 धावा धावून काढल्या. काय चपलाई आहे यार चेतनची. चेतनला माहिती होतं तोला स्वतःला स्ट्राईक वरती घेऊन येणे इम्पॉर्टंट आहे. त्याने 4 धावेचा प्लॅन केला. भाई काय प्लॅन आहे. जबरदस्त क्रिकेट बेलापूर संघ दाखवतोय सध्या.
म्हणजे एक एक धाव किती इम्पॉर्टंट आहे ते दाखवताना सध्या संघ, कारण की मगाशी मॅच मध्ये फसली होती मॅच, पण ती मॅच काढून घेऊन आले त्यानंतर मात्र कमबॅक कसं करायचं असतं ते दाखवून देतोय बेलापूर संघ. नवीन फलंदाज संदीप म्हात्रे, एक्सपिरियन्स प्लेयर, आतापर्यंत 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 43 रन्स, एक सन्मानजनक स्कोर मात्र उभारण्यामध्ये यशस्वी होतोय बेलापूर संघ. इथून पुढे 2 मोठे फटके मात्र पूर्णपणे स्कोर बोर्ड चेंज होऊ शकतो आणि एखादा विकेट स्कोर दाबून ठेवू शकतो. पाहूया काय घडतंय या 2 चेंडूमध्ये. गोलंदाज अमित, फलंदाज चेतन. इथून पुढे पुन्हा एकदा उसली घेतली, परंतु इथं उंची जास्त, लांबी कमी, इथं कॅच ड्रॉप. एकच धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. इथं मात्र रनआउटच्या स्वरूपाने मध्ये संदीप म्हात्रे यांचा विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतंय. जसं नवीन फलंदाज करण म्हात्रे नॉन स्ट्रायकर एंडवरतीच राहील, कदाचित शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत धाव संख्येचा विचार केला तर 44 धावा, 44 रन्स. शेवटचा चेंडू, चेतन मात्र एका हाताने खिंड लढवताना बेलापूरचा किल्ला लढवतोय. जो बेलापूरचा किल्ला फेमस आहे तो किल्ला लढवताना बेलापूरचा संघाचा मात्र मोरक्या चेतन. पाहूया शेवटचा चेंडू. इथून पुढे काय चक्कवलंय, काय गोलंदाजी केलं, वड बॉलिंग यार, जबरदस्त बॉलिंग. स्पिनर येतो शेवटच्या षटकामध्ये आणि स्पिनर येऊन जिथं फलंदाजाला माहिती आहे स्पिनरला मोठे फटके मारू शकतो आपण. 45 धावा झाल्या, 46 धावांचं आव्हान. त्याला माहिती आहे स्पिनरला फटके मारणार, मोठे फटके मारणार, कोणीही शेवटचं षटक स्पिनरकडे हाताळणार देत नाही शक्यतो. परंतु या शेवटच्या षटकामध्ये स्पिनर मात्र कमबॅक करून देतोय आणि षटक क्रमांक 4 समाप्त होत आहे. पहिली इनिंग समाप्त होत आहे. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होऊन 45 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 46 धावांचा टार्गेट असेल ट्रॉम्बे संघाकडे. आणि बेलापूर संघाचा चेतन मात्र वन मॅन आर्मी प्रमाणे लढत राहिला, चांगली फलंदाजी केली आणि त्या फलंदाजाच्या जोरीवर 24 चेंडू, 17 चेंडू आणि 42 धावांची बहारदार इनिंग. सन्मान्य अरुणजी आहेर इथं उपस्थित आहेत, या आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. अरुणजी आहेर. सेहेचाळीस धावांचा टार्गेट असेल. पाहूया कशा पद्धतीनं गोलंदाजी हाताळतोय बेलापूर संघ आणि कशा पद्धतीने फलंदाजी करतोय ट्रॉम्बे गावदेवी ट्रॉम्बे संघ.
शरद ठाकूर गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजीचा विचार केला तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. निलेश आणि शुभम. यस शुभम म्हटल्यानंतर कसं विसरले या मैदानावरती. 1 रन आणि 3 विकेट. काय गोलंदाजी केली होती मागच्या याच इनिंगमध्ये, या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये. पाहूया गोलंदाजी मार्कवरती शरद ठाकूर. स्ट्रायकर एंडला निलेश. 24 चेंडू आणि 46 धावा. 46 24 बॉल्स. पहिला चेंडू भिडकावून दिलाय. मस्त जबरदस्त अफलातून येतोय खणखणीत चौकार. मात्र इथं श्री गणेश होते चौकाराने. ज्या पद्धतीने सुरुवात केली होती चेतनने, पहिल्या चेंडूवरती कव्हरच्या दिशेने चौकार मारला होता आणि त्याच पद्धतीने मात्र निलेश देखील गावदेवी ट्रॉम्बे संघाला सुरुवात करून देतोय आणि येतोय चौकार. ट्रॉम्बे कोलीवाड्याचा हा संघ एक चांगला संघ. गावदेवी ट्रॉम्बे. इथं मात्र अक्रॉस द लेग स्टंपच्या बाहेर जाताना चेंडू दिसतो. कारण मी देखील इथून सरळ तिन्ही स्टंपच्या मध्ये कॉमेंट्रीला बसलो आणि मला देखील हा चेंडू क्लिअर दिसला की बॉल थोडासा बाहेर निघत होता. एस सिंगल, 1 धाव. मात्र कमबॅक करतोय शरदचा. जर गोलंदाजीचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ला होता. दुसरा चेंडू मात्र काय टाकला हाताला, अफलातून चेंडू हाताला. इथून पुढे मात्र चांगला फटका भिडकावून दिलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने येतोय. पुन्हा एकदा एक बहारदार चौकार. या चौकाराच्या सहाय्याने मात्र पॉवर प्लेचा षटक हाताळत असताना मात्र 9 धावा खर्च केल्या जातात शरद ठाकूर यांच्या माध्यमातून. आता मात्र शरद ठाकूरला देखील कमबॅक करावं लागेल कारण की 46 धावांचा एक आव्हान आहे. जर विचार केला तर 11.5ची सरासरीने रन चेस करायचं आहे आणि रन चेस करत असताना मात्र 9 धावा मात्र धावफलकावरती लागल्या जातात 3 चेंडूमध्ये. यानंतर मात्र गावदेवी शिरवणे संघ आपण देखील तयार राहायचंय. लगेचच आपला देखील सामना असेल. सेमीफायनलचा सामना असेल. या 2 संघांमधून जो संघ जिंकेल त्याच्यासोबत. तर गावदेवी शिरवणे संघ आपण देखील तयार राहायचंय. इथं मात्र काय बॉल टाकलाय. वडा डिलेव्हरी. जबरदस्त बॉलिंग. बीट केला. फलंदाजाला वाटला चेंडू थोडासा वळेल, बाहेरच्या दिशेने जाईल, वाईट बॉल घोषित होईल, परंतु चेंडू सरळ बॅटच्या खालून सरळ कीपरच्या यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये जाऊन बसला आणि येतोय निर्धाव चेंडू. डॉट बॉल. इथं मात्र क्लीन LBW. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त अपील. टीम वर्क सध्या बेलापूर संघ करताना दिसतोय. संपूर्ण टीम मात्र अपील करताना दिसला आणि एकजुटीचं अपील केल्यानंतर मात्र पंचांवरती देखील तेवढाच प्रेशर आणि विकेटची पतन. पहिला विकेट डगआउटच्या दिशेने जातोय मात्र स्ट्रायकर एंडला आणि ज्यांनी 1 धाव खर्च करून 3 विकेट घेतले होते तो शुभम मात्र नॉन स्ट्रायकर एंडला. म्हणजे आता दोघांनाही दमखम दाखवावा लागेल कारण की एकाच्या जीवावरती धावसंख्या रोखण्यामध्ये यशस्वी झालं होतं आणि एकाच्या गोलंदाजीने धावसंख्या देण्यामध्ये मात्र हातभार लागला होता बेलापूर संघाला. तोच दिनेश मात्र स्ट्रायकर एंडला. त्याला मोठे फटके खेळावे लागतील, त्याला मॅच काढून द्यावी लागेल कारण की गोलंदाजी खराब झाली होती. पाहूया फलंदाजीमध्ये काय दमखम दाखवतोय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. इथं मात्र उडवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु एकच धाव मात्र धावून काढली जाईल. एका धावेने मात्र षटक क्रमांक 1 समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 10 धावा धावफलकावरती. आता इथून पुढे इक्वेशन चेंज होईल. येणारे चेंडू असेल 18 आणि धावसंख्येची गरज असेल 36. म्हणजे 12च्या सरासरीने पुढचं गणित पार करावं लागेल ट्रॉम्बे गावदेवी ट्रॉम्बे संघाला. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती. आतिश पाटील
बेलापूर संघाचा हा चांगला गोलंदाज मात्र येतोय गोलंदाजीच्या बोल्यावरती आणि पाहूया काय करामत करून दाखवतो बेलापूर संघासाठी, कारण बेलापूर संघाला गरज आहे डॉट चेंडू विकेट्सची आणि ट्रॉम्बे संघाला गरज आहे मोठ्या फटक्यांची. दिनेश पाहूया संघासाठी काय करतोय. आता मात्र टाकलेला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा येतो पंच मंदार प्रभू यांच्या माध्यमातून आणि व्हाईट बॉल नंतर मात्र एक धाव मात्र स्कोअर बोर्ड मध्ये जरूर ऍड केली जाईल. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवेल. धावसंख्या 11 11 लॉस ऑफ 1 विकेट 1-1-1. डॉट चेंडूची सांगता केली जाते. कमबॅक करून देतो की काय गोलंदाज अतिशय पाटील. चांगली गोलंदाजी, चांगली हाईट आणि चांगला मारा केला जातोय त्याच्या माध्यमातून. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. इथून पुढे मात्र मनसुबे साफ केलेत. मोठा फटका उडवला गेलाय. तारा मंडल मध्ये बॉल सरळ जातोय सीमारेषा पार येतोय. हाय अँड हँडसम षटकार. ज्या षटकाराची गरज होती दिनेशने 4 षटकार खाल्ले होते त्याला कमबॅक करून देणे गरजेचे संघाला आणि त्याच्या बॅट मधून येते तडाखा मोठा फटका या 6 धाव्यांसाठी. दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना मोठा फटका मात्र जरूर येतोय. पुन्हा एकदा एज लागली आणि इथं मात्र डी झोन मध्ये जातो. एकच धाव. कॅच होती, कदाचित चांगला एफर्ट दिला असता तर कॅच पकडली गेली असती. कारण कॅचेस विन द मॅचेस. एखादी कॅच एक षटकार आल्या या दिनेशच्या बॅटमधून आणि त्याची कॅच सुटणे किती महाग ठरू शकतो येणारा काळ ठरवेल. दिनेशचं विकेट इम्पॉर्टंट होतं, हा कॅच घेणे गरजेचं होतं. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आतिश पाटील सामना करेल दिनेश. आता मात्र बिडकावून दिलाय. मी म्हटलं होतं कॅचेस विन द मॅचेस. येतोय मोठा फटका आर पार सीना पार छाती ठोके बोलता षटकार. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. आतिश मात्र महागडा ठरतोय की काय, त्याला कमबॅक करून द्यावं लागेल संघासाठी. विकेट काढावी लागेल. ही विकेट अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. धावसंख्यांचा विचार केला तर तब्बल 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. म्हणजे अजूनही इथून इक्वेशन जर चेक केलं आपण तर 14 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असेल. 14 चेंडू 22 धावा. कोण जाणार सुपर सेमीफायनल मध्ये पाहूया या 2 संघांमध्ये. गावदेवी ट्रॉम्बे का एकविरा बेलापूर संघ. इथून मात्र डी झोन मध्ये जातोय. सरळ एकच धाव फक्त भेटेल. इथून पुढे कमबॅक करावं लागेल. या चेंडूवरती देखील विकेट्सचा प्रयत्न काढावा लागेल. विकेट्स काढावे लागतील परंतु मोठा फटका मात्र सरळ ट्रॉम्बे संघ मात्र मॅच मध्ये पूर्णपणे इन होऊ शकतो. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. दिनेश मात्र मनसुबे साफ करतोय. जबरदस्त फलंदाजीच्या जीवावरती मात्र चांगला स्कोरबोर्ड उभारण्यामध्ये यशस्वी होतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मात्र सरळ क्षेत्ररक्षक तिथं. ओ हो 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 बॉल झाला होता परंतु एक हात मात्र तिथे टाकला गेला आणि मात्र चेंडू अडवला गेला आणि इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव फक्त धावून काढली जाईल. धावसंख्या 26. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता मात्र 12 चेंडू आणि 20 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या होत्या 9 आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र आतिश पाटीलचा महागडा षटक जवळपास 16 धावा खर्च केल्या गेल्या. सतरा धावा खर्च केल्या गेल्या. नवीन गोलंदाज अनुचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती जुगाव संघासमोर.
तोच गोलंदाजी मार्गवरती, परंतु इन फॉर्म मध्ये असलेला फलंदाज दिनेश. पुलटॉस चेंडू मात्र सर्व समाचार. इथं मात्र होतंय काय, घडतंय काय, येतोय मोठा फटका. हाय अँड हँडसम षटकार. धावसंख्या 32-32. 32 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे इथून पुढे इक्वेशन पूर्णपणे चेंज होईल, कारण की एक मोठा फटका इम्पॉर्टंट होता ट्रॉम्बे संघासाठी आणि तो फटका मात्र खेळण्यामध्ये यशस्वी ठरला. दिनेश 11 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा पुलटॉस चेंडू, त्याच्यावरती मात्र कुठेही दिनेश बक्षणार नाही, सोडणार नाही आणि हा षटकार येतो. या षटकारानंतर मॅचचं चित्र पूर्णपणे चेंज होतोय, बदलतोय आणि बदलत्या चित्रासोबत आपण ट्रॉम्बे गावदेवी संघ मात्र इथं कमबॅक करतोय आणि मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवताना दिसतोय. त्या दिनेशनी 4 गोलंदाजी करत असताना 4 षटकार खाल्ले होते, तो दिनेश मात्र स्वतः आता 4 षटकार मारून बॅटिंग करतोय. 9 चेंडू आणि 28 धावा. 6 चेंडूमध्ये 26 धावा खर्च जरूर केल्या होत्या, परंतु त्या वसूल करून देताना चांगली फलंदाजी मात्र दिनेशच्या माध्यमातून पाहतोय आपण. आतापर्यंत 9 चेंडू आणि 28 धावांची बहारदार इनिंग. बेलापूर संघाला बॅकफुटवरती ढकलण्यामध्ये हाच फलंदाज यशस्वी ठरताना दिसतोय आपल्याला. 10 चेंडू आणि 8 धावा. इक्वेशन पूर्णपणे चेंज झाला. 12 चेंडू 20 पाहिजे होत्या. आता मात्र मोठा फटका उडवण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र इथं आतिश मात्र कुठली चूक करणार नाही आणि विकेटची पतन होईल. इथं विकेट नंबर 2. दिनेश बॅक टू द डगआउट. 10 चेंडू आणि 28 धावांची बहारदार इनिंग. जबरदस्त इनिंग मात्र खेळून संघासाठी जातोय तंबूच्या आश्रयाला. इथं मात्र कमबॅक करून देते गोलंदाज अनुला मात्र इथून पुढे 3 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळावे लागतील, चांगले रिलीज करावे लागतील चेंडू, विकेट्स काढावे लागतील, डॉट चेंडू टाकावे लागतील, मॅच मध्ये पुनरागमन करावं लागेल. इथं मात्र पुनरागमन करायचं असेल तर चांगली गोलंदाजी मात्र टाकावी लागेल. फलंदाज येतो नवीन प्रमोद. आता मात्र इक्वेशनचा विचार केला तर 9 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 8 धावा. एक मोठा फटका पूर्णपणे ट्रॉम्बे संघ विजयाच्या उंबरठ्यावरती दिसेल आणि एक विकेट मात्र कमबॅक करून देईल बेलापूर संघाला. पाहूया काय घडतंय. 9 चेंडू आणि 8 धावा. चला स्पीडअप करायचं, फायनल केलायचे आपल्याला, सेमीफायनल केलायचे आपल्याला. गावदेवी चषक 2025 हा धमाका पाहतो शिरवण्याच्या मैदानावरती. इथं मात्र खराब गोलंदाजी, वाईट चेंडूचा मारा केला जातोय गोलंदाजाकडनं. 1 धाव मात्र जरूर स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. आता मात्र इक्वेशन बदलतोय. 9 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 7 धावा. ट्रॉम्बे संघ मात्र चांगल्या स्थितीमध्ये, सुसज्ज स्थितीमध्ये पाहतोय आपण गावदेवी ट्रॉम्बे. आता मात्र मोठा फटका, जबरदस्त शॉट, अपुलातून बॅटिंग, येतो षटकार. या षटकाराच्या सहाय्याने मात्र धावसंख्येचा विचार केला स्कोरबोर्डचा तर 44 धावा धाव फलकावरती लागेल. 45 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 1 धावेची आवश्यकता असेल. चला इथं मात्र गावदेवी ट्रॉम्बे संघ जातोय थेट सेमीफायनल मध्ये. हार्ड लक बेलापूर, एकविरा बेलापूर संघ हार्ड लक पण चांगला खेळ केला. चेतन आपण देखील बहारदार इनिंग केली, जबरदस्त खेळ केला.